आज मुंबईमध्ये महाराष्ट्र भाजप प्रदेश कार्य समितीची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सगळे महत्त्वाचे जे नेते आहेत भाजपचे ते या बैठकीसाठी हजर असतील। यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार हे सगळे महत्त्वाचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी हे सगळे आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील। आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात या बैठकीमध्ये खलबत होणार आहेत, मंथन केले जाणार आहे। त्यामुळे हे सगळे ज्येष्ठ नेते जे आहेत ते या सगळ्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय मार्गदर्शन करणार, काय कानमंत्र देणार हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असेल। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकची माहिती आहे? किती वाजता कुठे होणार आहे ही बैठक? यामिनी, जसं तू सांगितलंस की महाराष्ट्र भाजपच्या कार्यसमितीची आज बैठक आहे। या बैठकीचं महत्त्व यासाठी आहे की भाजप मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू झालंय। जसा प्रश्न तू विचारलास, ही बैठक दादरच्या मुंबई भाजपच्या कार्यालयामध्ये होते, वसंत स्मृती कार्यालयामध्ये। माझ्या मागे तू पाहू शकतेस ते कार्यालय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि ही सगळीच मंडळी जिल्हाध्यक्षांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। यात महत्त्वाचा मुद्दा असा की अवघ्या काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातल्या यात्रेची एक अनौपचारिक घोषणा करण्यात आली होती। त्याच्याबाबत अद्याप कुठलीही टाइमटेबल त्याचं देण्यात आलेलं नाही। मात्र त्या अनुषंगानं आणि या बैठकीला महत्त्व आहे। दुसरं म्हणजे राम मंदिर लोकार्पणाच्या संदर्भात जे काही कार्यक्रम भाजपच्या वतीनं कार्यकर्त्यांना देण्यात आलेत त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे सुरू आहे याबाबतही आढावा घेतला जाऊ शकतो। आणि विशेषत्वानं लोकसभेच्या अनुषंगाने जी चर्चा सुरू आहे, महायुतीतलं जागा वाटप असेल किंवा नुकत्याच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या ज्या बैठका झाल्या त्या अनुषंगानं लोकसभेच्या बाबत सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना आणि निर्देश या बैठकीमध्ये दिले जाऊ शकतात असं आपल्याला सध्या तरी कळतंय। धन्यवाद ओम या सगळ्या माहितीसाठी।